नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्याला हजारो वर्षांपूर्वीचा भारत कसा माहीत आहे? त्यावेळचे लोक, त्यांचं राहणीमान, त्यांच्या परंपरा या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या तरी कशा? चला तर मग आज आपण प्राचीन भारताचा इतिहास उलगडणाऱ्या या साधनांचाच शोध घेऊया. हाच तो मूळ प्रश्न आहे नाही का? खरं तर हे एका गुप्तहेराच्या कामासारखंच आहे. आपल्याला काळाच्या पडद्याआड गेलेले पुरावे शोधून काढायचे आहेत. मग हे पुरावे म्हणजे नक्की काय? आणि ते आपल्याला नेमकी कोणती कहाणी सांगतात? तर आपल्या या ऐतिहासिक तपासाचा हा आहे आराखडा. आपण इतिहासाच्या साक्षीदारांपासून सुरुवात करू. त्यानंतर भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा एक एक करून आढावा घेऊ. आणि शेवटी या सगळ्यांना एकत्र जोडून इतिहासाचं पूर्ण चित्र कसं तयार होतं हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, इतिहासाचे साक्षीदार. बघा, इतिहास लेखन म्हणजे फक्त जुन्या घटनांची नोंद करणं नाही, तर त्या घटना खरंच घडल्या होत्या का, कशा घडल्या, हे पुराव्यांच्या आधारे तपासण्याची एक प्रक्रिया आहे. आणि त्यासाठीच आपल्याला साधनांची गरज लागते. आणि हेच आहेत ते पुरावे. इतिहासकारांसाठी हे पुरावे सर्व काही असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पुरावे मुख्यत्वे 3 प्रकारचे असतात. पहिले, भौतिक, म्हणजे ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. दुसरे, लिखित, म्हणजेच शब्दांच्या रूपातील पुरावे. आणि तिसरे, मौखिक, जे पिढ्यानपिढ्या केवळ बोलण्यातून आणि ऐकण्यातून जपले गेले. आता आपण आपल्या पहिल्या प्रकारच्या पुराव्यांकडे वळूया, भौतिक साधनं. ही साधनं म्हणजे प्राचीन लोकांनी मागे ठेवलेल्या वस्तू आणि वास्तू. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांच्या जीवनाची थेट झलक देतात, अगदी काहीही न बोलता. विचार करा, यात काय काय येतं? त्या लोकांनी वापरलेली हत्यारं, त्यांनी बांधलेली घरं आणि मंदिरं, गुहांमध्ये काढलेली त्यांच्या आयुष्याची चित्रं आणि अगदी रोजच्या वापरातली साधीसुधी मातीची भांडीसुद्धा. या प्रत्येक गोष्टीतून इतिहासाचा एक वेगळाच अध्याय उलगडतो. उदाहरणार्थ, हडप्पा संस्कृतीत सापडलेले हे लहान लहान शिक्के बघा. हे फक्त काही शिक्के नाहीत, तर त्यावेळची अर्थव्यवस्था किती प्रगत होती, त्यांचा व्यापार कुठपर्यंत पसरला होता आणि त्यांची प्रशासन व्यवस्था किती शिस्तबद्ध होती, याचा हा थेट पुरावा आहे. दुसरीकडे भीमबेटकासारख्या ठिकाणी सापडलेली ही गुहाचित्र, ही तर जणू काही हजारो वर्षांपूर्वीच्या काळात उघडलेली एक खिडकीच आहे. त्या काळातले लोक शिकार कशी करायचे, त्यांचे सण उत्सव, त्यांचं नृत्य, सगळं काही या चित्रांमधून जिवंत होतं. भौतिक साधनांची यादी खूप मोठी आहे. एका बाजूला दागदागिने, नाणी, मूर्ती आणि हत्यारं यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंदिरे, स्तूप, किल्ले आणि मोठमोठी धान्य कोठारं यांसारख्या भव्य वास्तू आहेत. या सगळ्या गोष्टी मिळून त्या काळातील समाज आणि त्यांचं तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला खूप काही सांगतात. वस्तू आणि वास्तू तर बरंच काही सांगतात, पण काही कथा फक्त शब्दांतूनच कळतात. आता आपण प्रवेश करूया लिखित साधनांच्या जगात. हे बोलके शब्द आपल्याला थेट त्या काळातील लोकांचे विचार, त्यांचे कायदे आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती देतात. प्राचीन भारताचं साहित्य म्हणजे ज्ञानाचा एक अथांग सागरच आहे. वैदिक साहित्यापासून ते बौद्ध आणि जैन ग्रंथांपर्यंत आणि रामायण महाभारतासारख्या महाकाव्यांपर्यंत, या सगळ्यांमधून आपल्याला त्या काळातील समाज, तत्वज्ञान आणि संस्कृतीची इतकी सखोल माहिती मिळते की विचारायलाच नको. पण सगळं काही पानांवर लिहिलेलं नव्हतं. काही गोष्टी तर थेट दगडावर आणि तांब्याच्या पट्ट्यांवर कोरलेल्या आहेत. सम्राट अशोकाचे शिलालेख हे राजाचे आदेश किंवा घोषणा असायचे, तर ताम्रपट हे सहसा जमीन दान केल्याच्या किंवा अधिकृत सनदेच्या नोंदी असायचे. दोघांचे उद्देश वेगवेगळे होते, पण दोन्हीही इतिहासाचे पक्के पुरावे आहेत. इथे आपल्याला विविध लिपी आणि महत्वाच्या लेखनांची काही उदाहरणं दिसतात. हडप्पा लिपी आजही एक गूढ आहे, ती आपल्याला अजून वाचता आलेली नाही. पण ब्रह्मी आणि खरोष्टी लिपींमुळे इतिहासाची अनेक पानं उलगडली. आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र या ग्रंथानं तर मौर्य साम्राज्याच्या प्रशासनावर आणि अर्थव्यवस्थेवर इतका प्रकाश टाकलाय की जणू काही आपण त्याच काळात डोकावून पाहतोय. आता आपण तिसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या साधनाकडे येऊया, मौखिक साधनं. विचार करा, ज्या काळात लिहिता वाचता येणारे लोक खूप कमी होते, तेव्हा ज्ञान आणि परंपरा कशा टिकून राहिल्या असतील? तर त्या ह्याच मार्गाने जिवंत ठेवल्या गेल्या. ह्याचं सगळं श्रेय जातं गुरु शिष्य परंपरेला.
या परंपरेत ज्ञान, मंत्र आणि कथा पाठांतराद्वारे आणि पठणाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अत्यंत काटेकोरपणे पोहोचवल्या जात. ही एक जिवंत ज्ञानगंगा होती, जी कधीच थांबली नाही. ही प्रक्रिया किती शिस्तबद्ध होती हे आपल्याला इथे स्पष्ट दिसतं. गुरु आपल्या शिष्याला पठण आणि पाठांतराद्वारे ज्ञान देतात. तो शिष्य ते ज्ञान पूर्णपणे आत्मसात करतो आणि पुढे जाऊन तोच गुरु बनून आपल्या पुढच्या पिढीलाही ज्ञान देतो. ही साखळी हजारो वर्ष न तुटता चालू राहिली. आणि याचं अस्तित्व आपल्या अवतीभोवती आजही आहे. वैदिक मंत्रांचं शुद्ध उच्चारण, गावागावात गायली जाणारे लोकगीतं, आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या कथा, या सगळ्या गोष्टींनी आपल्या संस्कृतीला आणि परंपरांना श्वास दिला आहे, त्यांना जिवंत ठेवलं आहे. तर आता आपण तिन्ही प्रकारची साधनं पाहिली. पण इतिहासाचं कोडं सोडवण्यासाठी यापैकी कोणतंही एक साधन एकट्यानं पुरेसं नाही. खरा इतिहास समजून घेण्यासाठी या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून पाहावं लागतं. आणि हे चित्र तीच कल्पना अगदी अचूकपणे मांडतं. भौतिक, लिखित आणि मौखिक हे तिन्ही प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपल्याला इतिहासाचं संपूर्ण आणि अधिक स्पष्ट चित्र दिसू लागतं. प्रत्येक साधन आपल्याला त्या मोठ्या कहाणीचा एक महत्त्वाचा भाग सांगतं. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक साधनाचा एक खास उद्देश असतो. भौतिक साधनं आपल्याला ठोस वस्तुनिष्ठ पुरावा देतात. लिखित साधनं आपल्याला राजकीय आणि सामाजिक संरचनेबद्दल सांगतात. आणि मौखिक साधनं त्या समाजाची संस्कृती, त्यांच्या श्रद्धा आणि त्यांच्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवतात. हे तिघं मिळूनच इतिहास पूर्ण होतो. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. जर हे दगड, हे शब्द आणि या आठवणी नसत्या, तर आपल्या पूर्वजांची कहाणी, आपला समृद्ध वारसा, आपला भूतकाळ आपल्याला कधीच कळला असता का? या साधनांमुळेच आपला इतिहास आज आपल्यासोबत जिवंत आहे.